आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुक्ता, ए मुक्ता. मुक्त नाहीये इकडे. बर आई, काय काम होतं तिच्याकडे? तुझं काय आहे बायकांच्या मध्ये? मुक्ताशी काम आहे ना बाई, तिला सांगेल. आई, आई असं करणार आहेस तू? कसं? तू विसरली आहेस का की मी तुझा मुलगा आहे? मुक्ता तुझी सून आहे. आठवतंय आपल्या घरी असताना सुद्धा तू माझ्याशी भांडायचीस. आता इथे आल्यानंतर सगळ्यांशी नीट बोलतेस आई. तू पण माझ्याशी साधं बोलायला वेळ नाहीये तुझ्याकडे. बाई माझा सोन्या, असं झालं सोन्या? हा बर 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 बर. आता बोलत जाई ना मी. हा बोलत जाई. आता मला मुक्ताशी बोलायचंय ना, मग तिच्याशी बोलू दे मला. नाही, माझ्याशी बोल. काय तिच्याशी बोलायचंय ते? माझ्याशी. मी नवरा आहे की नाही तिचा? तुझा मुलगा आहे की नाही? मग मला पण कळलं पाहिजे तुला काय बोलायचंय मुक्ताशी. सांग ना, एवढं काय सिक्रेट आहे सांग. सिक्रेट कुठलं डोंबलाचं? तुला सांगायला काय घडलं? घडलंय? बस 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 बस. माझी आई किती दिवसांनी सांगत असत. अरे आभा रात्रभर गुलुगुलू बोलत असते की नाही, म्हणून काल मी लक्ष ठेवून होते बाई. आता ही कधी बोलेल फोनवरती. तर काल रात्रभर ती बोललीच नाही फोनवर. आभा गुलुगुलू आपली आभा? मग कोण दुसरं? कळलं तुला मी का तुझ्याशी बोलत नाही? सगळी लिंक तोडून टाकतो बाई. सॉरी. आता नाही बोलणार मी. बरे आता नाही बोलणार. पण सांग ना आता काय पुढे काय घडलं नाही, मी घडवलं. गंमतच केली. जमली तुला? अगं तुलाच जमणार आहे. तुलाच जमणार. तुझ्याशिवाय दुसरं कोणी गंमत करू शकतं काय गंमत केलीस? काय केलंस तू? बाकी सगळं ठीक आहे, जाऊ दे, पण असं दुसऱ्याचा मोबाईल बघणं ही चांगली गोष्ट आहे का सांग मला? नाही तसं नाही येते. मी जे तुला शिकवलंय ते दुसऱ्याचं पत्र फोडून वाचू नये ते आहे. ते मोबाईलचं काही नाही. हे तसं नसतं आहे. मोबाईल ही एखाद्या व्यक्तीची पर्सनल प्रॉपर्टी आहे की नाही, मग त्याची प्रॉपर्टी किंवा त्याची गोष्ट अशी त्याच्या नकळत असं उघडायची ही चांगली गोष्ट आहे का? हो रे. मग काय आता चुकलं का माझं? हा म्हणजे तसं चुकलंच. उघडलं झालं, तुझ्याकडनं झालं. पण मग काय केलंस लॉक उघडून? जरा मोठंच धाडस केलं बाई मी. मोठं धाडस केलंस? म्हणजे आबा ज्याच्याशी गुलुगुलू बोलते ना रात्री, त्याला मी मेसेज केला. आपण उद्या 10 वाजता भेटूया. आणि एवढंच नाही, मी ना त्याला तिथं पत्ता पण लिहिला बाई की कुठं भेटायचं.
आणि परत सांगितलं की आता परत मेसेज करू नको मला, आमच्या घरी सगळं कळलंय बाई, सगळे चिडलेत, तर तुझे सगळे आधीचे मेसेज मी फोन मधनं काढून टाकलेत हे पण सांगितलं. आई अरे बघ ना, म्हणजे आता तो पोरगा मी सांगितलेल्या वेळेला तिथं भेटायला येईल का नाही, आणि मग तिथे मी पण जाईल बाई. हो, मग आपल्याला कळेल की तो पोरगा काय आहे, कोण आहे, कसा आहे. मग कळायला नको का बाई. धाडसच केलंस तू, म्हणजे सॉलिड केलंस एकदम, म्हणजे कमाल. शेवटी आई कोणाची आहेस तू, काय बात आहे. तू मोठं धाडस केलंसच आहेस. तर त्या मुलाला भेटायला जाताना तू एकटीच जा. ते मुक्ताला किंवा वहिनीला घेऊन नको जाऊ सोबत, एकटी जा. नाही बाई, नाही एकटी नाही बाई जाणार मी. का? आणि त्यांना विचारून त्या दोघी जणी येणार आहेत का तुझ्या बरोबर, मला सांग. आधीच त्यांची प्री प्लॅन कामं एवढी कामं असतात आमच्याकडे. त्या दिवशी नाही आबाला बोलत होते, चल आबा खूप काम आहेत, त्या थोडी येणार आहेत तुझ्या बरोबर. आणि दुसरी गोष्ट, तू तिथे एकटी गेलीस तर धाडस करून ही एवढी मोठी कामगिरी तू एकटीने पार पाडलीस, म्हणून फक्त तुझ्या एकटीचं कौतुक होईल. म्हणून सांगतोय की तू एकटीच जा, त्या दोघींना नको नेऊस सोबत. हो रे, नाही सांगत मग त्यांना. तसं मी एकटीनेच केलंय. दॅट्स लाईक माय गुड आई. स्मार्ट आहे सा, स्मार्ट म्हणजे खूपच स्मार्ट. कोणी शिकवलं तुला असं स्मार्टफोन उघडणं वगैरे? आबानी, मला कुठे येतंय. नाही तर तो फोन कसा चालवायचा सगळं मला आबाने शिकवलं. पण तुला सांगते, ते तिच्यासाठी मला वापरायला लागलं ना, ते काय बरं वाटत नाही बाई मला. म्हणजे गुरुची विद्या गुरुलाच. चालतंय रे, चालतंय. निघ आता, उशीर होईल, तुला जायचंय ना तिकडे. नवीन साडी नेस. आई एकटीने जायचंय. मी एकटे जाऊ शकते. तुझंच कौतुक झालं पाहिजे. सांग आई माझी. आईने पाठवलेला मेसेज वाचणार मुक्ता, आणि ती सुद्धा तिकडे जाणार. हे पण मुक्ता जेव्हा भेटण्यासाठी म्हणून निघणार तेव्हा आबा तर निघणारच नाही, कारण आबाला तर माहितीच नाहीये की तिला मुलगा भेटायला येणार आहे. जर आबा बाहेर पडलीच नाही तर मुक्ताला कसं कळेल. यार घोळ होईल अशाने. तर काय करता येईल, काय बरं करता येईल. एक करू शकतो, काहीतरी काम काढून आबाला क्लासच्या बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे मुक्ताला वाटेल की ती त्या मुलाला भेटायला निघाली, आणि मुक्त सुद्धा निघेल. आणि मग तिथे गेल्यावर मुक्ता आणि आई दोघी समोरासमोर येतील. धमाल येईल. मुक्ता, आता मग मी काय करतो ते. काय म्हणत होतीस आबाचं? अगं तिने काल मला मेसेज केला होता आणि भेटायला बोलवलंय तुला. तो म्हणजे त्या मुलाला. काय सांगते? हो, म्हणजे आता बोलण्यामध्ये आबा सुद्धा इनिशिएटिव्ह घेते. तर चांगलंय. आई, आपण जाऊया ना तिला भेटायला. अगो मलाही यायचंय, पण काय आज नेमका डिलिव्हरीचा ट्रक येणार आहे आणि दुकानात सुद्धा थोडी साफसफाई बाकी आहे ना, त्यामुळे मला जावंच लागेल. बरं ठीक आहे, हरकत नाही, मी एकटीच जाईन. चालेल, चल चल. आबा चल निघूया. ताई येतो आम्ही. बाबा मी आले ठेवून येते, मग तुम्हाला चहा देते. हा आलेच. येऊ का? वाडे आजोबा मी आले. अरे बघलीन बाई, या 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 या. वा वा वा, पाहिलं मास्तर, कोणी म्हणेल काल आजारी होती म्हणून. हट्टच करायला लागली इकडे यायचा. हो म्हटलं तेव्हापासून मॅडम ओके. नाही पण तुम्हाला सांगतो, आमच्या इकडे या घरामध्ये आजारपणाला नो एंट्री. पण मजा मस्ती धमाल ऑलवेज वेलकम, आहे की नाही? येस.
आज पण धमाल करायची ना मग? हो म्हणजे काय करायचीच. पण कसं आहे ना, म्हणजे काल आपण बघ ना नुसतीच मजा मस्ती धमाल केली आणि आजारी पडलो होय की नाही. हो. तर आज आपण काय करूया, आधी ना थोडासा अभ्यास करूया आपण आणि मग मस्ती करूया, म्हणजे आजारी पडणार नाही आणि तब्येत सुद्धा एकदम ठणठणीत राहील है की नाही. ठीक आहे चालेल, मी अभ्यास करून घेते. बर. तोवर तुम्ही मला खाऊ आणा. हे असं आहे. काय लबाड आहे. अच्छा म्हणजे तुला अभ्यास करता करता मज्जा पण करायची आहे. हो. बर चल चल देतो, चाल ये बस मी आलो. ये ये हा खाऊ पाहिजे तुला. बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे मला बोलायचं होतं थोडं तुमच्याशी. अरे हो, काल बोलायचं राहिलं नाही का. बोला. सत्यशीलने माझ्यावर खोटे आरोप केलेत, त्याचं काय करायचं? तुम्ही काळजी करू नका. मग असं कसं म्हणता तुम्ही? काळजी तर वाटणारच ना. तो खोटे पुरावे दाखवेल, आरोप सिद्ध करेल उद्या, आणि असं केलं तर मग काय करायचं आपण? ट्रस्ट मी मिसेस वृंदा, यातूनही बाहेर काढेन मी तुम्हाला. जशी शमिकाला माझी गरज आहे तशी बर्फीला तुमची गरज आहे, माहिती आहे मला. काही होऊ देणार नाही मी तुम्हाला. आय मीन काळजी करू नका. येऊ मी, कोर्टात जायचंय. आणि हो, शमिकाने त्रास दिला तर मला कॉल करा, मी बघेन तिच्याकडे. तुम्ही शमिकाचं टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत त्याच्यासोबत. येऊ. हो 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 चालेल. हो तुम्ही मला लिस्ट पाठवून द्या आणि अर्ध पेमेंट करून टाका. हो डिलिव्हरी नंतर पूर्ण करा. हो चालेल, बाय. ओवी, काय कसला एवढा विचार करतेस? वृंदाताईचा विचार करते. म्हणजे मला असं वाटतंय की वृंदाताई आणि अजिंक्य सरांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती ते दोघं एकमेकांच्या सोबतीने भरून काढू शकतात. ओवी, कुठल्याही नात्याची सगळ्यात पहिली गरज म्हणजे प्रेम असते आणि ती आपण कोणावरही लादू शकत नाही. ठीक आहे, समज ते दोघे एकत्र आले पण मग नात्याच्या दबावात येऊन अजिंक्य सरांनी मला दोषी ठरवलं तर? खरंय तुमचं, पण उद्या अजिंक्य सरांनी तुम्हाला या सगळ्यातनं निर्दोष मुक्त केलं आणि त्याचा राग धरून वृंदाताईने त्यांच्याशी बोलणं बंद केलं तर, सगळे संबंध तोडून टाकले तर ताईच्या आयुष्यात येणार एक खूप चांगला पार्टनर गमावून बसेल ती. हे सुद्धा खरं आहे, पण तुझं काय म्हणणं आहे मग? त्या दोघांचं जोडावं? तसं जर झालं तर कदाचित मला आयुष्यभर तुरुंगात राहावं लागेल. समीर सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ओवी, हे बघ, मला चांगलंच माहिती की तुला तसं म्हणायचं नव्हतं, पण शक्यता तीच आहे. आणि खरंच ओवी, ते दोघे एकत्र आले खरंच त्यांचं आयुष्य सुधारणार असेल तर माझी ही तयारी आहे. पण एक लक्षात ठेव, मी जर तुरुंगात गेलो तर तुला एकटं जगावं लागेल. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तुला आयुष्यभर एकटेपणा सहन करावा लागेल. तुला जमणार आहे?
आबा अजून बाहेर का जात नाहीये? आकाशचा मेसेज. मुक्ता जवळ असेल तर बाजूला येऊन कॉल कर. ताई मी आलेच. हॅलो आबा. हा बोल, काय झालं? ऐक ना, मला ना मुक्तासाठी एक सरप्राईज गिफ्ट घ्यायचं होतं. अरे वा, छान आहे की. कसलं छान आहे. मला ऍक्च्युली साडी घ्यायची होती, पण मला कळतच नाहीये नक्की कुठली साडी घ्यायची. माझं कन्फ्युजन झालंय. तुला साडी सिलेक्ट करता येते ना? हो येते. हा, मग एक काम कर की तू मला येऊन भेट आणि मला साडी सिलेक्ट करायला मदत कर. फक्त तू मला भेटायला येतेस हे मुक्ताला सांगू नकोस, नाही तर काय की सरप्राईज राहणार नाही ना. हो का? तेवढं कळतं मला. हो ना, मग ये लवकर. कुठे यायचं ते मी टेक्स्ट करतो तुला. चालेल. ताई, मी जरा जाऊन येते बाहेर, माझं एक काम. अचानक? हो का? काय झालं? नाही, काही नाही. कुठे जातेस? म्हंटल ना बाहेर जाऊन येते, एक काम आहे. मैत्रिणीला भेटून येते. मैत्रीण की मित्र? ए ताई, भंकस करू नकोस. येते. नक्कीच त्या मुलाला भेटायला गेली. हा मग हे घे, सत्यशीलने दिलेलं डिटेल स्टेटमेंट आहे बघ, जे आम्ही कोर्टात सादर करणार आहोत. बघ काय लिहिलंय. काय लिहिले त्याने? हेच सांगितलं त्याने आत. हे सत्यशील अमृतकर पूर्ण शुद्धीत हे स्टेटमेंट देतोय. राणा घोलपच्या खुनाशी माझा काहीही संबंध नाही. ज्या व्यक्तीमुळे मी इथे बसलो आहे ती म्हणजे वृंदा घोलप. तिचा खरा चेहरा मला व्यवस्थित माहिती आहे. वृंदा माझ्या प्रेमात होती. ती रात्री बेरात्री मला फोन करायची, माझ्या घरी यायची, कारण राणापासून तिला कुठलंच सुख मिळत नव्हतं, शारीरिक किंवा सांसारिक. ती मला नेहमी म्हणायची राणापासून मला घटस्फोट हवा आहे. पण ती घटस्फोटही देऊ शकत नव्हती, कारण राणा तिला सोडून जाणार नाही हे तिला माहिती होतं. त्यामुळे माझ्या पुढे एकच पर्याय आहे. समीरच्या आणि राणाच्या भांडणाचा फायदा घेऊन मी राणाचा काटा काढणार आणि समीर वरती आळ टाकणार. हे एकदा झालं की आपला मार्ग मोकळा. मग मी तुमच्याशी लग्न करीन. हे झाल्यानंतर मी तिला नाही म्हणालो, मी घाबरलो. अशा लोकांना ना चापकाने फोडलं पाहिजे. इतक्या खालच्या थराला जाईल ना असं वाटलं नव्हतं. हा अजिंक्य,
मला तर आश्चर्य वाटतंय, हा प्रश्न तुला पडतोय? अरे कितीतरी लोक कितीतरी वेळा स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा इतर कोणाला अडकवण्यासाठी असं खोटं स्टेटमेंट देतात. अरे तुला नाही करायचं अमोल. अजिंक्य तू चिडतोयस कशाला? वृंदावर आरोप झालाय म्हणून तुझी चिडचिड होते का? नाही तसं नाहीये. अरे मग मी तरी तुला एवढा चिडलेला कधी बघितला नाहीये. एखाद्या क्लायंटच्या विषयी एवढा इमोशनल होऊन विचार करताना मी तुला पहिल्यांदाच बघतोय. अरे तसं नाहीये. अरे तेच म्हणतोय मी, तुला लगेच राग येत नाही. तू सगळ्या केसेस संयम ठेवून हँडल करतोस यार. आता काय झालं? ही केस काही स्पेशल आहे का?